इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमध्ये गणेश उत्सवाच्या आगमनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बेकायदेशीर मिरवणुकीवर पोलिसांनी ताशेरे ओढले आहेत। उल्हासनगर कॅम्प नंबर 1 येथील 7 स्टार मित्रमंडळांच्या विरोधात विनापरवाना मिरवणूक काढल्याबद्दल गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 11 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7 ते 10 वाजेच्या दरम्यान या मंडळाने गोल मैदान परिसरात गणेश मूर्तीच्या आगमनासाठी भव्य मिरवणूक काढली होती। मिरवणुकीत ढोल ताशांच्या कर्कश आवाजाने शहराच्या शांततेला गालबोट लागले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन झाले। याशिवाय ही मिरवणूक सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी ठरली। पोलीस चौकशीत उघड झाले की मंडळाचे अध्यक्ष राकेश मनसुखभाई पटेल, उपाध्यक्ष रवी लालचंद आहुजा आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या मिरवणुकीसाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती। यामुळे उल्हासनगर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे। सदर कारवाई पोलीस उपआयुक्त डॉक्टर सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी केली। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे। दिनांक 11 ऑगस्ट रोजी 7 स्टार मित्रमंडळ या मंडळाने गणेश मूर्ती आगमन सोहळा मिरवणूक काढलेली होती। तर एक गोल मैदान परिसरात यांनी रस्ता अडवणे, त्याचबरोबर मोठमोठ्या आवाजामध्ये ढोल ताशा वाजवणे आणि घोषणा देणे हे केलं होतं। त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी काढलेली नव्हती आणि त्यामुळं त्या मंडळावरती, त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यावरती, याचे अध्यक्ष आहेत राकेश पटेल आणि उपाध्यक्ष आहेत रवी आहुजा व मंडळाचे इतर पदाधिकारी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 223 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(3)(135) याप्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे। कारण यामध्ये भविष्यकाळात येणारे आगामी सण उत्सव जे आहेत त्या नागरिकांना आणि मंडळाच्या सदस्यांना, अध्यक्षांना असं आवाहन करतो की यांनी रितसर परवानगी घेऊन, त्याचबरोबर त्यांचं रजिस्ट्रेशन करून शांततेमध्ये उत्सव साजरा करावा। जर यामध्ये विनाकारण लोकांना त्रास होईल, मोठ्या आवाजामध्ये डीजे लावला जाईल किंवा कुठल्याही प्रकारचे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करण्यात येईल तर त्यांच्यावरती देखील यापुढे भविष्यकाळात अशीच कारवाई केली जाईल। यामध्ये माननीय उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे निश्चितच कारवाई करण्यात येईल आणि त्यामुळं यामध्ये कुठल्याही प्रकारे कुणालाही, कोणत्याही मंडळ अगर त्या नियमांचा भंग करेल तर त्याच्यावरती कारवाई होईल। नागरिक आणि हे गणपती मंडळ जे आहे यांनी त्यांना जे पोलिसांनी दिलेले निर्देश असतील त्याप्रमाणे शांततेमध्ये मिरवणुका काढाव्यात। त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी जे काही ध्वनी प्रदूषणाबाबत निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन केलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर हे जे कोणी भंग करतील याचा तर त्यांच्यावरची कारवाई होईल। परंतु माझे गणपती मंडळाचे पदाधिकारी यांना आव्हान आहे की त्यांनी माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाचं पालन करून, पोलिसांनी दिलेले जे निर्देश आहेत किंवा नियम आहेत त्याचे पालन करून कोणत्याही नागरिकाला, प्रेग्नेंट महिला असेल, आजारी व्यक्ती असेल आणि विद्यार्थी असतील की त्यांचे परीक्षेमध्ये अभ्यास चालू असेल अशांना त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीनं चांगले उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा, जेणेकरून तो शांततेत उत्सवात पार पडेल।